जय जय रघुवीर। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृतोत्ताय श्रीराय नमो नमः। राम राम राम। सर्व गुरुबंधूंना, हरिभक्तांना, संत भक्तांना आणि समस्त मुमुक्षूंना स्वानंदाचा राम राम राम। आज हे प्रस्तुत स्तोत्र जे आहे ते परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य दिव्यात्मा साक्षात स्वानंदमूर्ती भगवान श्रीधर स्वामींच्या यातल्या काही श्लोकावर जे आपल्याला गरजेचं आहे आणि मोक्ष मार्गाच्या साधकांच्यासाठी जे हितावह आहे त्यातले काही 7-8 श्लोक काढलेले आहेत। तर ही दत्त सेवा, श्रीधर सेवा किंवा तुमच्या अंतरात्म्यामध्ये हृदय विराजमान असलेल्या गुरुप्रेमार्थ हे श्रींच्या चरणी अर्पण। रघुवीर समर्थ। राम 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 राम। पुनश्च एकदा सर्वांना नमस्कार, नारायण, राम राम। हे स्तोत्र भगवान श्रीधर स्वामींचे विरचित आहे। याला दत्त स्तवराज सुद्धा म्हणते। पहिल्यांदा पाहूया आपण दत्त म्हणजे काय नेमकं। नारायण स्वतःच्या अनुभवाच्या अनुसार म्हणजे वेदशास्त्र जसं म्हणते तशाच रेगोट्या मारत न बसणारे हे महापुरुष आणि त्याचा अवेर न करणारे सुद्धा हे महापुरुष असे हे स्वानंद सुख निवासी, आत्मानंदी, परमानंदी, अखंडानंदी या प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या वाटेनं वेगवेगळे अनुभव आले आणि सार गर्भित पुन्हा शेवटी जसं पृथ्वी म्हटलं की दगड धोंडे लाकड माती, आकाश म्हटलं की पोकळी, अशा प्रकारच्या सर्वांच्या सर्वानुभूतीनं शेवटी एक असा निर्णय निघाला की संपूर्ण साधनेचं, तपस्येचं, विरक्तीचं, वैराग्याचं, गृहस्थ्याचं, संन्यास्त्याचं, 4 वर्ण, 4 आश्रम या सर्वांचं एकमेव मूळ हेतू काय असेल तर परमात्म शांती, अखंड समाधान, बस त्यासाठी वेगवेगळे हे मार्ग निघत गेले। पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीधर स्वामी आपल्याला सर्वांना अनुभवपूर्वक श्रीदत्तचरणी नमस्कार तो कसा असावा आणि त्याच्यातून नेमकं प्राप्त काय व्हावं याच्यावर त्यांनी त्यांचा इथं अनुभव मांडलेला आहे। या श्लोकामध्ये ते म्हणतात की वेद उपनिषदांच्या अभ्यासानं, श्रुतिपुराणांच्या अभ्यासानं, संत संघाच्या अनुभवानं ज्याची आपल्याला प्राप्ती होते तो नक्कीच सर्वव्यापी असला पाहिजे। आकाश जसं सर्वत्र आहे त्याप्रमाणे उपनिषदांच्या साराची प्राप्ती आहे। बरं, मग याच्या प्राप्तीनंतर या कष्टाचं फळ म्हणून आपल्याला मिळतं काय? कारण इथे परमार्थ न करणारे सुद्धा सुखी दिसतात। चोरी करणारे, लबाडी करणारे, घुसखोरी करणारे, काळाबाजारी करणारे हे सगळे सुखी दिसतात।
पण जसं जमीन आसमानचा फरक आहे, पृथ्वी आणि आकाशाचा जसा फरक आहे, अर्थात दूरदृष्टी टाकल्यानंतर क्षितिज जसं पृथ्वी आणि आकाश चिकटल्यासारखं दिसतं, त्याला आपण क्षितिज म्हणतो. त्याप्रमाणे की नाही, हेही सुखी दिसतो, तोही सुखी दिसतो, हाही दुःखी दिसतो, तोही दुःखी दिसतो. पण संतांच्या सुखदुःखातलं आणि सामान्यांच्या संसाऱ्यांच्या सुखदुःखात जमीन आसमानचं अंतर असतं. पर दुःख दुखे पर सुख सुखे, किंवा संतांच्या लेखी सुखियाशी सुखी व्हावे, दुखियाशी व्हावे दुखी. तर नेमकं दुःख काय? तर संसारांचं दुःख म्हणजे अज्ञानाची उपज आहे, आणि ज्ञानियांचं दुःख म्हणजे की या पुरुषांना, या जीवांना आपला शेवटचा जन्म करण्याचा संधी प्राप्त झालेली असताना हे अशा मार्गावरून परागंदा झाले. किंवा ज्ञानियांचं दुःख म्हणजे माऊलींच्या भाषेत सांगायचं तर इथे काही नसताना मी आलो का? ज्ञानियांचं दुःख म्हणजे माझी योग्यता असताना मी या संसारासाठी काही करू शकत नाही, कारण या मार्गावर येण्यासाठी त्यांचं पुण्य अपुरं पडतंय. राम भगवान श्रीधरांना, समस्त संतांना, ऋषीमुनींना हे फार मोठं दुःख वारंवार त्यांच्या अनुभवाला आलेलं आहे. जसं संत चरित्रामध्ये कुठे कुठे असे दाखले मिळतात की कोणी त्यांनी नामजपाला बोलवलं, भजनाला बोलवलं, सत्संगाला बोलवलं, तर त्यांना शिव्या आणि शाप खावा लागलेला आहे. प्रश्न पुढे स्वामींना असा पडतो की हे सर्व संसाराला वाटतं, हे सर्व करून मिळवायचं काय आहे? बरं, हे साधू संत फकीर हे सगळं मिळवलं असं म्हणतात, पण भौतिक ऐश्वर्यापासून हे वंचित राहिल्यानं त्यांच्या वाट्याला भिक्षेचं दुःख आहेच आहे. पण भिक्षेच्या प्रसादाची किंमत या पुरुषांना माहीत नसते, सर्वसामान्यांना. मूळ विषयावर आपण येऊया. तर हे सर्वव्यापी जे आहे, जो सर्वव्यापी परमात्मा आहे, तो काय घालवतो? समर्थ म्हटले, नव्हे दैन्यवाने जिने भक्ती उणे. तर जो परमात्मा सर्व दैन्य घालवतो, जो सर्वांचा मद नाहीसा करतो आणि दुष्टांचा जो संहार करतो, त्या पंचदेवतेपैकी कुठल्याही देवतेचा तुम्ही स्वीकार करा, पण आहे मूळचा तो सद्गुरूच. मूळचा आहे तो सद्गुरूच. मग तुम्ही गणेशाला म्हणा किंवा देवीला म्हणा, सूर्यनारायणाला म्हणा, भगवान विष्णूला किंवा शिवजीला, जो कोणी आपल्या इच्छेनुसार, आपल्या आवडी पुण्याईनुसार त्याची निवड करत असेल, पण आहे तो मूळचा सद्गुरूच. म्हणून वेदशास्त्राने सांगितलं, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. राम स्वामींचा अनुभव असा की हे मी अनुभवलंय, माझ्या पूर्वजांनी अनुभवलंय, तुम्ही सुद्धा या अनुभवाला प्राप्त व्हा. आणि इह लोकात जोपर्यंत आहात तोपर्यंत अखंड तुम्ही संधिकालाचा आश्रय घ्या. संधिकाल म्हणजे मध्य, जिथे जन्म नाही, मृत्यू नाही, जिथे द्वैत नाही, जिथे अज्ञान नाही, जिथे अविद्या नाही, अशा संधिकालाचा आश्रय घ्या. यामुळं तुमच्याकडे परमात्म्याची जी शांती आहे, परमात्म्याची जी स्थिती आहे, ती तुम्हालाही आणि तुमच्या जे कोणी सानिध्यात येतील त्यांनाही त्याचीच अनुभूती होईल.
का बरं? दत्त ही एक स्थिती आहे, त्याचं मूळ स्वरूप म्हणजे शांती. त्यासाठी सर्व सिद्धांचं मत असं आहे की स्थिती ही परमार्थामध्ये होते. संसारामध्ये कधी स्थिती होऊ शकत नाही की जो मागच्या पिढीचा श्रीमंत आहे पुढच्याही पिढीला श्रीमंत राहील, त्याच्या पुढच्या पिढीला श्रीमंत राहील, अशक्य आहे. म्हणून येशाम ब्राह्मी स्थिती प्राप्त, अशा प्रकारची ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेतलेले हे महापुरुष दिव्य आत्मे. महिमा यांची अशी आहे की नातवाला शिकवण्यासाठी आजोबांना हातात पाटी पेन्सिल घ्यायचं, खऱ्या अर्थाने त्याला पाटी पेन्सिलीची गरज नाही. त्याप्रमाणे हे शास्त्र तीर्थ व्रत ह्यांना पवित्र करून तुमच्या हाती द्यायचं. पण या पुरुषांना त्याची काहीच गरज नाही, कारण हिची अखंड ब्राह्मी स्थितीमध्ये आहेत, जीवनमुक्त अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे मांडी मोडण्याची इच्छा होत नाही, उठला असेल तर पाऊल टाकण्याची इच्छा होत नाही, अर्थात इच्छाच नाही. कारण त्याचं जिथं पाऊल पडेल, गुरु नानक म्हणतात माझा सद्गुरू असा आहे. ठीक आहे ना, एक पद आहे नानकांचं, ते म्हणतात माझा सद्गुरू असा आहे की माझा गुरु जिथे पाऊल टाकल ती धरती पवित्र होते आणि पूजेला आरंभ तिथूनच होतो. ठीक आहे ना, म्हणजे जिथं पाऊल टाकावं त्याच्या अगोदर प्रकृती त्याच्या पायाखाली आसन टाकते. असं सुंदर वर्णन आहे, खूप सुंदर अभंग आहे. जिथे बाबा पैर धरे, पूजा आसन, खूप सुंदर भजन आहे ते. अशी ज्यांची महिमा, खायला संपलं का? हां, अच्छा. अशी ज्यांची महिमा, त्याचं वर्णन कोण काय कुठं करणार? तर मोक्षाच्या वाटेवर चालणाऱ्या साधकांच्यासाठी वेगवेगळ्या अवस्था येतात आणि जातात. त्या अवस्थेमध्ये गुंतणारे जे आहेत त्याचं कारण त्यांची इच्छा आहे. म्हणून स्वामीजी पुढे सांगतात की श्रुतीने सांगितलंय म्हणून ते तुम्हाला तुमच्या पुढे मांडतोय असं नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे, माझ्या गुरूंचा अनुभव आहे, त्यांच्या कृपेचा अनुभव आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, या दत्ताशिवाय अन्य कुठलंही श्रेष्ठ पद श्रुतीनं सांगितलं नसेल किंवा असेल, पण माझ्या अनुभवानं मी त्या शांतीचा दास झालेलो आहे. आणि ही गुणातीत शांती आहे, कालातीत शांती आहे. मग हे श्रीहरी, हे श्रीहरी परमात्मा, हे परमपिता, हे सद्गुरुदेव, माझं एवढंच मागणं आहे की अशा ब्रह्मस्वरूपी अखंड त्या दत्तचित्त अवस्थेच्या ठिकाणी माझं हे जे मन आहे, माझं अंतःकरण आहे, माझी बुद्धी आहे, परिपूर्ण समर्पित राहून. का? तर आकाशावर जसं ढग यावेत, कुठे काळे कुठे पांढरे, नाही का, तसं या जगामध्ये संबंधाच्या निमित्तानं फिरत असताना कुठे मोहाचे, कुठे सुखाचे, कुठे दुःखाचे कसले तरी ढग येतात आणि त्यांना मी सत्य मानून गुंतून पडतो. मग काल सांगितल्याप्रमाणे जो वाहून गेला त्याला माया मिळते आणि जो वाहून घेतो त्याला भगवंत मी मिळतो म्हणते. स्वामीजी सांगतात माझ्या मनालाच संन्यस्त करून टाक, कारण वस्त्र उतरली तरी मी उरतोय, म्हणून देहाला वस्त्र घालीन मी संन्यस्ताची, पण मनाचं काय करू?
रंग दे चुनरिया. म्हणाचं मन असं भगवं करून टाक की जिकडे पाहावं तिकडे वनवा दिसावा, किंवा जिकडे पाहावं तिकडे ब्रह्म दिसावा. का तर त्रिगुणातीत अशा आत्मस्वरूपाशी शांतपणे आराधना करणाऱ्या जे दत्तात्रेयांचे पिता अर्थात ऋषी आत्री, त्यांचे मित्र महामुनी वशिष्ठ, त्यांचे मित्र राजा जनक, विश्वामित्र, ऋषी भारद्वाज, ऋषी अगस्ती, हे एकमेकाचे जवळचे स्नेही. पण या अत्री ऋषींची महिमा अशी सांगितली की त्यांच्या स्थितीला पाहून, की ज्यांच्या मनामध्ये कसली इच्छाच प्रकट होत नाही, ज्यांची वृत्ती एका शांतीशिवाय अन्यत्र कुठे टिकतच नाही, अशा अत्री ऋषींची भार्या म्हणून जी, पत्नी म्हणून जी, ती अनसूया म्हणजे कुणाचीही ईर्ष्या न करणारी, सर्वांना भगवत स्वरूपानं पाहणारी, अशी जी शुद्ध बुद्धीची, विशुद्ध बुद्धीची, तिच्या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञानपूर्वक, जसं भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं, तिच्या ठिकाणी अशी ज्ञान आणि विज्ञानपूर्वक अशी जी आतून बाहेरून तिची स्थिती, त्याच स्थितीला धरून जो पुत्र या पृथ्वीवर आला, म्हणजे लौकिक अर्थानंही घ्या आणि तत्वार्थानंही घ्या, की एक परोक्षपणे आला, दुसरा अपरोक्षपणे आला. यात्रींच्या पोटी अशा पुत्राची प्राप्ती झाली की शांतोदांत हा समाधी, म्हणजे तो साक्षात्कृत जसं सकाळचा सूर्य उगवल्या उगवल्या फक्त लाल गोळा दिसतो, तसाच तो मावळताना फक्त एक लाल गोळा दिसतो. अगदी त्याप्रमाणे साक्षात्कृत म्हणजे मी शुद्ध चैतन्यच आहे, केवळ चैतन्य, केवळ चैतन्य, म्हणजे जे सद्गुरुपादामध्ये आपण केवळ ज्ञानमूर्ती म्हणतो, अशा अनुभूतीला प्राप्त झालेले ऋषात्री अपरोक्षपणे जे ब्रह्मतत्वच आहे त्यालाच आम्ही दत्त म्हणतो. म्हणजे तत्वद्रष्टा आणि दाता अशी संतांनी दत्तात्रेयांची व्याख्या केलेली आहे. अशा पुरुषांची समाधी म्हणजे साक्षात निरभ्र. जसं स्वामी विवेकानंद म्हटले होते, गीता हे सोनं आहे, गीता सोनं आहे, म्हणजे सोन्याचा गोळा आहे, वीट आहे. पण ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात त्या सोन्याचा अलंकार आहे आणि खरी गोष्ट आहे. एखादी सोन्याची वीट गळ्यात बांधून कोणी फिरत नाही. तसं देव करून तीर्थव्रत करून कोणाला याची ज्ञानप्राप्ती होत नाही, पुण्यप्राप्ती होते. अशा ज्ञानाला, अप्रोक्ष ज्ञानाला प्राप्त झालेले दत्तात्रेयांचे माता पिता, की ज्यांना कसली इच्छा नाही आणि ज्यांची आई कधी कुणाची ईर्ष्या करत नाही,
असे माता पिता. दत्तात्रय म्हणतात की हे साक्षात माझ्यासाठी परब्रह्म आहेत. कोण? साक्षात परब्रह्म म्हणतो हे माझे परब्रह्म आहेत. दत्तात्रय म्हणजे साक्षात परब्रह्म. स्वामी पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, असा त्रिगुण शून्य केवळ एक सच्चिदानंदात्मक परंतु तीनमुखी धारण करणारा. तीनमुखी का? तीनमुखी म्हणजे तीन वेद बी म्हणतात. ठीक आहे. तीनमुख म्हणजे सत्वरजतम बी म्हणतात. असे तीन मुख धारण करणारा आणि जो ईशत्रयीचा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचाही आनंदरूप आत्माच आहे. बस. जसा पौर्णिमेचा चंद्र जसा परिपूर्णतेचा अनुभव देतो, त्याप्रमाणे मी जनात असू दे, वनात असू दे, मी तपात असू दे, मी जपात असू दे, मी भ्रमंतीत असू दे, मी एकांतात असू दे, हे हरी, हे गोविंद, हे केशव, हे सद्गुरू आहे, मला एवढाच अनुभव दे की मी ते विमल ब्रह्मचैतन्य आहे. आणि जो या विश्वाचं रक्षण करतो, बस तो दत्त माझं रक्षण करावं. मागे सांगितलं, पुन्हा सांगतो. अशी दत्तचित्त अवस्था म्हणजे जीवनमुक्त पुरुषांची ती भार्याच असते, पत्नीच असते. पण बाहेरच्या स्त्रीला चोळी, लुगडं, खाणं पिणं हे सगळं पाहावं लागतं. ठीक आहे ना? तिचं आजारपण, तिचं सुख दुःख सगळं पाहावं लागतं. पण ही संतांची भार्या अशी आहे की ती म्हणते, मला तुमच्याकडून मला काहीच नको, तुमच्याकडून कृती नको, तीर्थ नको, व्रत नको, माळ नको, जप नको, हे सगळं केल्यानंतर मी येते. असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही. मग तुम्हाला खरोखर ते परब्रह्म किती प्रिय आहे, का प्रिय आहे आणि त्या प्रियत्वाचं कारण काय आहे, हे सगळं पाहूनच मी तुमच्यापाशी येते. ठीक आहे ना? त्यानिमित्तानं तुम्हाला रिद्धिसिद्धी हवी, कीर्ती हवी, प्रसिद्धी हवी, मोक्ष हवा, अगदी मोक्षसुद्धा हवा असेल तरीसुद्धा मी दूर राहते. कोण म्हणतं हे? शांती म्हणतं. तुमची निरीच्छता पाहून, निरपेक्षता पाहून, तुमचा सेवाभाव पाहून, तुमची आपुलकी पाहून, तुमची दया क्षमाशील वृत्ती पाहून मी माझ्या इच्छेने येते, तुमच्या साधन तपस्येच्या निमित्तानं नाही. म्हणून ते तुम्हाला निमित्त वाटत असेल पण खऱ्या अर्थानं ते कारण नव्हे. म्हणून माझा कुणीही पती नाही. शांती म्हणते, माझा कुणीही पती नाही, अशी मी स्वतंत्र आहे. हो, माझा कोणीही त्रातादाता नाही. आणि या विश्वामध्ये, या त्रिलोकीमध्ये तुम्हाला हवं ते तुम्ही प्राप्त करू शकाल, पण मला नाही. स्वच्छ पहा, मला नाही. मी तुमची योग्यता पाहूनच तुमच्यापाशी निवास करणार. अशा दत्तचित्त अवस्थेला प्राप्त झालेले दत्तात्रय, त्यांच्या दर्शनानं चराचर गदगद होतंय. म्हणून त्या दत्तानं माझं रक्षण करावं असं स्वामी साकडं घालतात भगवंताला, त्या शांतीला, त्या अनुसयेला आणि त्यात ऋषात्रीला. असं जे दत्तचित्त आहे, असं जे दत्तस्थान आहे, ते केवळ
जो त्रिगुण शून्य केवळ सच्चिदानंदात्मक अशी 3 मुखे धारण करणार आहे, सत्य, चित्त आणि आनंद असे 3 मुख धारण करणार आहे, व जो ईशत्रयीचा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा बी आनंद रूप आत्मा आहे. मी हे साकडं त्याच्या चरणी घालतोय. का तर अशी जी शक्ती मगाशी तुम्हाला सांगितली ती भक्तांची साक्षात कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे ज्यावेळे जे जेव्हा जिथं पाहिजे तो तिच्या मस्तकावर हात ठेवून तुम्ही संकल्प सोडला, पाठीवर हात ठेवून संकल्प सोडला की इच्छापूर्ती होते. अशी ती कामधेनू आहे. त्या आपल्या ब्रह्मशक्तीनं तसेच आपले ज्ञान ज्या योगानं अभिव्यक्त होतं त्याचं स्वरूप म्हणजे ते वेदरूपी श्वान. म्हणजे असा मुनिगणांनी जो सदैव युक्त असतो, मोठमोठे ऋषी मुनी महापुरुष सिद्धपुरुष या दत्त अवस्थेला धारण करून असतात, या दत्तात्रयांच्या ठिकाणी निवास करत असतात. असे दत्तात्रय म्हणजे गिरनार पर्वताच्या शिखरावर शेवटी सांगते 10,000 पायऱ्या चढून गेल्यानंतर त्यांचं दर्शन होतं. म्हणजे काय 10,000 तर ही दशेंद्रिय तुम्ही जर ओलांडली, दशेंद्रियाची दशा ओलांडली तरच तुम्ही त्या शिखरावर म्हणजे सहस्रसारावर तुम्ही केवळ शांतिमय निवास होणार, तुमचा दत्तचित्त अवस्थेचा निवास होणार. ठीक आहे ना. लौकिक अर्थानं त्याचं पुण्य आहेच, पण अलौकिकता त्याची ही आहे की खरोखर तुम्हाला दत्तात्रयच हवा का दत्तात्रयाकडून काही हवं. जय जय नमस्ते राम राम. म्हणून त्याच्या अलीकडच्या स्थानाला जुनागड म्हटलं जातं. ठीक आहे ना. म्हणजे तू पुराण पुरुष आहे हा त्याचा अर्थ आहे. जुनागड म्हणजे तू पुराण पुरुष आहेस आणि त्या पुराण पुरुषाच्या पाठीमागं ते गिरनार आहे. ठीक आहे ना. गिरनार म्हणजे तिथपर्यंत जो जाईल तोच खरा पुरुषार्थी आहे. तिथे कुणी म्हणजे बाईल वृत्तीचा कुणी पुरुष तिथेपर्यंत पुरुषार्थ करून जाऊ शकत नाही. ठीक आहे ना. म्हणजे भले तिथं जाण्यापासून घसरतेत. गिरनार, नार म्हणजे स्त्री आणि गिरनार शेवटचं टोक ज्याला सहस्रसार म्हणतोय. आणि अनेक जण तिथं घसरले. म्हणजे कशानं घसरले? कुणी वृत्तीनं, कुणी इच्छेनं, कुणी वासनेनं, कुणी अपेक्षेनं, कशानं तरी ते घसरले. जो घसरला नाही तो दत्त आहे. राम. अशा दत्ताला स्वामी म्हणते काय सांगू, माझे शतशत प्रणाम. का तर ती माझी सगळ्या भक्तांची ती शक्ती आहे, ती कामधेनू आहे. आता शक्ती म्हटलं की आपल्यासमोर देवीचं स्वरूप उभं राहतं. पण आपली इष्टदेवता अर्थात म्हणजे आपला इष्ट याच्यामध्ये सर्व शक्ती समावित असते. राम. स्वानुभवानं स्वामी पुढे सांगतात, असा जो निर्विकल्प आहे ज्याच्यामध्ये कसली कल्पना नाही. जग आहे आणि जग नाही, दोन्ही कल्पना नाहीत. आहे सुद्धा कल्पना आहे, जग नाही बी कल्पना आहे. कारण त्याच्यासाठी तुला अंतःकरणाचा आश्रय घ्यावा लागतो, आणि ज्याच्यासाठी अंतःकरणाचा आश्रय घ्यावा लागतो तिथे मनबुद्धी आली. मनबुद्धी मागे सांगितलं संसार म्हणजे कल्पनेचा खेळ आहे, नाही भावनेचा खेळ आहे. राम. असा जो निर्विकल्पणे अनंत आहे म्हणजे शांतीचा अंत आहे का सांगा भानुदास? अंतच नाही. तुम्ही किती बुडाल तितके बुडा. ठीक आहे ना. आकाशाचा अंत आहे का? नाही. एक वेळ समुद्राचा अंत सापडेल. पण तुलनात्मक म्हणायचं म्हटलं
तर जसा आकाशाचा अंत सापडत नाही तसं शांतीचा अंत कधीही होत नाही आणि सापडत नाही. अशा शांतीमध्ये अखंड विराजमान असलेले हे दत्तचित्त पुरुष, ज्यांच्याकडे इच्छा नाही आणि द्वेष नाही, ईर्ष्या नाही, अशा निर्विकल्प अवस्थेला प्राप्त झालेले, अनंताशी खेळणारे, ठीक आहे ना, सत्याबद्दल सर्वच बोलतात. बात सुनले ना मेरी? गौर से. सत्याबद्दल सर्वच बोलतात, पण सत्य कधी स्वतःबद्दल बोललंय का? शांतीबद्दल सर्वच बोलतात, शांतीने कधी स्वतःची व्याख्या केली का? बस हे दोन अकाट्य सत्य आहेत, जे शब्दरहित आहेत, जे व्याख्यारहित आहेत. म्हणून त्यांना परब्रह्म्याचं स्वरूप म्हटलेलं आहे, सत्याला आणि शांतीला. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. पुन्हा आहे का? ठीक आहे ना राम. म्हणून यानं गदगद होऊन जा, गतव्यथा होऊन जा, कृतकृत्य होऊन जा. ज्ञातेव्याला तुम्ही प्राप्त व्हा. का? तर ज्याचा कधी अंतच नाही त्यालाच अनंत म्हणतात. आणि जी कधीही कशामुळे कुठेही अशांत होतच नाही. म्हणजे सूर्याचा जसा अंधाराशी संबंध नसतो तसा शांतीचा कधी अशांतीशी संबंधच नसतो. अशी ती परमशांती, परम आत्मशांती, जो निर्विकल्प अनंत, तिच्याबद्दल बोलायचं झालं तर सगळेचे सगळे अनुमान लावतात. आणि अनुमान लावणारेच चार लोकात पुन्हा अभिमान करतात. झाला का शांत? अनुमान लावणारेच अभिमान करतात. तर तिच्याबद्दल कुणी अनुमान लावूच शकत नाही आणि त्या शांतीबद्दल कुणी दृष्टांत देऊच शकत नाही. की शांती म्हणजे काय विचारलं तर महापुरुषांची शांती अशी आहे. रमणांच्या पाशी एक युरोपची व्यक्ती गेली होती आणि त्याने विचारलं, तुम्ही म्हणजे अशा एक विशिष्ट मौनाला प्राप्त झालेला आहात, ते तुम्ही व्याख्येत सांगाल का? रमणाला प्रश्न केला, ते व्याख्येत सांगाल का? रमणाने पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये माती घातली आणि ढवळलं, बरं का? आणि मग सांगितलं की पाणी गढूळ दिसतंय, ठीक नाही, पण तळाला काय दिसतंय? तर तळाला त्या मातीचा सगळा गाळ दिसतोय, ठीक आहे ना. माझी ही स्थिती आहे, माझी ही स्थिती आहे. आणि तुम्ही जे अनुभवताय ती तुमची अवस्था आहे. त्यामुळं पाण्याचा आणि गाळाचा कधी संबंध नव्हताच, तसं माझा आणि मौनाचा कधी संबंध नव्हताच. मी परम शांतीमध्ये स्थिर आहे. बाहेरून तुम्हाला मी मौन दिसतोय, पण मी बाहेरून मौन नाही, मी आतून बी परम शांत आहे, बाहेरून बी परम शांत आहे. आणि हीच माझी रमण अवस्था आहे, ठीक आहे ना. या अवस्थेचा अंदाज घेण्यासाठी तुमचं फक्त भ्रमण आहे. आणि तुमच्या भ्रमंतीला सत्य मानून मी माझी रमण अवस्था का मोडू? का? तर तुम्ही तुम्हाला व्याख्येत बांधून घेता. आणि ही शांती, हे मौन, याच्याबद्दल व्याख्या नाही. ठीक आहे ना. ओम. मी तुमच्या कौतुकाचा विषय होऊ नये, मी तुमच्या पूजनाचा विषय होऊ नये.
मी तुमच्या स्तुतीचा विषय होऊ नये, मी तुमच्या देवत्वाचा विषय होऊ नये. तर मी जसा निर्विषय आहे, तुम्ही तसेच निर्विषय आहात, हे कळण्यासाठी तुम्ही माझ्याकडे या. हे मिळण्यासाठी नाही. कारण तुम्हाला जिथून ज्यानं पाठवलेलं आहे, जसं मार्केटमध्ये एकदा तुमची 4 चाकी 2 चाकी गाडी आली तर ती त्या फोरमॅनकडून, ती त्या जॉबरकडून शिक्कामोर्तब करून आणली की गाडी फिट आहे मार्केटमध्ये. तसे या मृत्यूलोकात तुम्ही येत असताना, हे मृत्यूलोक म्हणजे शांतीचंच स्थान आहे. तिथं अवस्था धारण करणाऱ्यांनी अशांतीला इथं निर्माण केलं. खऱ्या अर्थानं हे शांतीचं विसाव्याचं स्थान आहे, हे एकांत स्थान आहे, हे जन्म मृत्यू रहित स्थान आहे. मग भगवंतांनी याला मृत्यूलोक का म्हटलं? ठीक आहे ना. मूळचं हे स्थान जे आहे ते सिद्ध स्थान आहे. या सिद्ध स्थानावर जर हे स्थान असिद्ध असतं तर इथे नरनारायण आले नसते. ठीक आहे ना. हा एक विसाव्याचं स्थान आहे. जसं आपल्या घरामध्ये आपला पलंग 4 खोल्या आहेत, पण आपल्या पलंगावर पडलो की त्या विसाव्यात आपलेपण जाणवतं, त्या खोलीत आपलेपण जाणवतं. त्याप्रमाणे हे सिद्धांचं विसाव्याचं स्थान आहे. पण नीट पहा, अनेक तीर्थांना सिद्धत्व दिलं महापुरुषांनी. आज ना उद्या त्याचा तुमच्या डोळ्यासमोर बाजार झालेला दिसायला लागला. त्याप्रमाणे हे सिद्धांचं स्थान होतं, पण इथे बाजारू लोक आले आणि या बाजार बुणग्याने इथं याला संसार नाव दिलं. म्हणजे आसार असलं तरी काय, आत्ता त्याचा आनंद घ्यायचा असेल, भोग घ्यायचा असेल तर याचं रूपांतर संग्रहात करा. ठीक आहे. पण मूळची कृपा काय असेल तर मनुष्य जन्माची प्राप्ती झाली, त्याच्यानंतर वेदश्रुतीची प्राप्ती झाली, त्याच्यानंतर सद्गुरूची प्राप्ती झाली, त्याच्यानंतर आपल्याला मोक्षाच्या आनंदाची, सच्चिदानंद स्वभावाच्या प्राप्तीची इच्छा झाली. हे सगळं कृपेचं दान आहे. त्यातून अशा प्रकारची एकांत स्थानं भेटली. आता हे किती पवित्र स्थान वाटतंय नाही का. साक्षात 2 औदुंबर पाठीशी ओढा खळखळ वाहतोय, सावलीला गाय बांधलेली आहे, पक्षांचा एकांत किलबिलाट आहे. सूर्यास्ताच्या वेळेस इथं मोर लांडोर येणार, सूर्य आपल्या परतीच्या प्रवासाला लागणार. दिवसभर थकलेले जीव आपल्या पुन्हा मोहमायेला धरून, आपल्या संकल्पाला धरून, आपल्या कल्पनेला धरून दुसऱ्या दिवशीचा विचार करून वाट पाहणार. म्हणून ज्याला खरोखर मुक्तात्मा व्हायचं आहे, स्वामींना असं सांगायचे, ज्याला आपल्या भगवत तत्वाची अनुभूती घ्यायची आहे, त्यानं शांतीसारखं स्वतंत्र व्हावं. जय जय. कुणासारखं? शांतीसारखं स्वतंत्र व्हावं. ती कुणाच्या बंधनात नाही, स्वइच्छेनं त्याची इच्छा असेल, तिची इच्छा असेल, त्याच्याच पशी ती निवास करते. त्याचं नाव दत्त राम. म्हणून स्वामींना आपल्याला असं सांगायचं ह्या पुढच्या श्लोकात, ज्याचा त्याग न करता या शांतीबद्दल कुणी अनुमान लावण्याचा प्रयत्न करू नये, त्याला अभिमान उत्पन्न होईल. कुणी दृष्टांत द्यायचा प्रयत्न करू नये, ते सगळं माईक असेल. जसं समर्थ म्हणाले ना, मायेच्या बळे करी नसताना तरी माया होईल लज्जायमान. इथे पोथ्या पुराणाची अपेक्षा नाही शांतीला, की एवढी स्तोत्र तुम्ही लिहिल्यानंतर, एवढी स्तोत्र म्हटल्यानंतर, एवढं सगळं साधन केल्यानंतर मग मी तुमच्यापाशी येईन. तिची शर्त नाही. तुमचा हट्ट आहे, तुमचा आग्रह आहे. जे स्वयंभू आहे त्याच्यासाठी काही एक करायचं नसतं. पण हे केव्हा कळतं की लौट के बुद्धू घर को आए.
ठीक आहे ना. करण्याचा अंत, ठीक आहे ना, करण्याचा अंत अखरत्या पुरुषाकडून झाल्यानंतर मग शांतीचा निवास तुमच्यापाशी यायला सुरुवात होतो. नारायण. म्हणून या सगळ्या अवस्था स्वतःपासून वेगळ्या झाल्या तरच त्यांचा स्थितीमध्ये प्रवेश होतो. ठीक आहे ना. मग जसा त्याग तर करता येतच नाही व जो स्वीकारण्यासाठी देखील वेगळा उरत नाही. वेदांतिक तत्वदर्शन समजते ना. ज्याचा त्याग करता येत नाही, कोणी शांतीचा त्याग करेल का? बोललं शांत, खाल्लं शांत, बघितलं शांत, चालला शांत, उठला शांत, बसला शांत. तिचा त्याग करूच शकत नाही. फरक काय आहे की अजून तुम्ही तिचा स्वीकार करताय पण तिनं तुमचा स्वीकार केलेला नाही. पण तरी बी तत्वदृष्ट्या ज्याचा कधी त्याग करता येत नाही आणि जो स्वीकारण्यात देखील वेगळा उरत नाही, म्हणजे शांतीचा स्वीकार करण्यासाठी मी एक वेगळा लागेल, तो कुठून आणायचा? मग पाणीच बर्पण बर्फच पाणी, तुम्हीच शांत आणि तुम्हीच अशांत. नारायण. मग तुम्हाला वेगळ्या देवानं कुणी येऊन शांत करायचं? हा, मग ते मोरवाले, लिंबूवाले, दोरावाले देव भरपूर आहेत आणि गर्दी तिकडेच आहे. काय आज पाहतोय टी व्हीवरती वेगवेगळे धाम उभे राहतात आणि वेगवेगळे तिथे राम नारायण. स्वामींना एवढं सांगायचंय की त्या दत्ताची उपासना आम्ही करतो जिथं स्वीकार बी नाही आणि त्याग बी नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर म्हटले, विजेप्रमाणे यौवन जसं चंचल आहे, तारुण्य आलं आलं आणि गेलं गेलं, नाही का? केव्हा आलं माहीत नाही आणि बघत बघत केव्हा निघून गेलं माहीत नाही. कारण तारुण्यामध्ये भोगसंग्रहाची इच्छा प्रत्येकाला होते, नाही का? स्त्रीला पुरुषाचं, पुरुषाला स्त्रीचं, प्रत्येकाला आकर्षण होतं. लोभ्याला धनाचं, काम्याला कामाचं, क्रोधाला क्रोधाचं, अहंकाराला अहंकाराचं, प्रत्येकाला आपलं आपलं षड्रिपू सगळे आपल्या आपल्या कामाने नवे आपलेले आहेत. कुणी षड्रिपूत निष्काम नाही. पण तरीही विजेप्रमाणे हे चंचल आहे तारुण्य. वाहणाऱ्या जलाप्रमाणे आयुष्य हे क्षणभंगूर आहे. अर्थात श्रुती म्हणते, वाहत्या गंगेमध्ये जर फूल टाकलं तर वाहत्या फुलावर नजर जाते, टाकलेल्या स्थानावर कुणाची नाही. त्याप्रमाणे तुम्ही खरं कुठून आलात, खरे कोण आहात, इकडं तुमचं लक्ष गेलं तर बाकीच्या गोष्टीचा व्याप तुमचा कमी होईल. ठीक आहे. गंगेत पडलेलं फूल एका क्षणात त्या प्रवाहात निघून जात. बस भगवान श्रीधर स्वामी आपल्याला असा उपदेश देतात की या जलाप्रमाणे आयुष्य तुमचं क्षणभंगूर आहे, अनित्य शरीराने. वासासी जीर्णानी यथावी आहे. कापड मळलेलं फाटलेलं जुनं झालेलं लक्षात येतं, पण जो हा नित्य मृत्यूला प्राप्त असलेला देह, तो कामनेनं, इच्छेनं, अपेक्षेनं, संकल्पानं, दुःखानं, अज्ञानानं इतका बरबटलेला आहे की तिकडं त्याचं लक्षच नाही की एक दिवस मला इथून जायचं आहे.
या सगळ्यासाठी समर्थांना सांगावं लागलं, ठासून सांगावं लागलं की उदासीनता तत्वता सार आहे. मूळ अनुभूतीला तू प्राप्त होण्यासाठी तुझी उदासीनता गरजेची आहे. संपूर्ण तत्वाचं ते सार आहे. इथलं तुझं नाही, तू इथला नाही, बाकी तू कुठला आहेस, तुझ्या अनुभूती तू घे. अशा क्षणभंगूर ठिकाणी आल्यानंतर अविद्येनं बरबटलेल्या लोकांच्या संगतीमध्ये भोग संग्रह वैभवालाच हा सत्य समजतो. हरकत नाही, पण तरीही त्याची निंदा करून बाहेर पड. कारण पुन्हा पुन्हा तुला सांगतोस, इथं जे 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 काही इथं प्रकट झालेलं आहे ते ते संपूर्ण अपवित्र आहे. पण ज्याला तुम्ही पवित्र म्हणता ते त्या महापुरुषांच्या, इष्टपुरुषांच्या स्पर्शाचं ते श्रेष्ठपण आहे. पण खऱ्या अर्थानं पाहाल तर इथं जे जे प्रकट आहे, कारण हे मलमूत्राचं स्थान आहे, तुमच्या लोकी हे मृत्यूलोकाचं स्थान आहे, तुमच्या लोकी हे दुःखालय आहे, म्हणून हे अपवित्र आहे. पण या सिद्धांनी त्याला हे पावित्र्य दिलेलं आहे. जसं आता मी औदुंबराला स्पर्श करून बसलोय टेकून, तर याची महिमा माझ्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आणि विश्वासपूर्वक स्थिर असेल तर मला पवित्र होण्यासाठी कुठंच जायचं नाही, कसलीच आचमनं करायची आवश्यकता नाही. कारण माझ्या इष्टदेवतेचा, माझ्या गुरुदेवतेचा, माझ्या दत्तदेवतेचा यात निवास आहे. प्रश्न असा पडतो ज्ञानीपुरुषांना, तुला वृक्षातला दत्त दिसतो आणि तुझ्यातला दत्त गायब होतो. तुझ्यातल्या दत्तात्रेयाला सिद्ध करण्यासाठी तुला काय काय करावं लागतं. आणि त्याच्यानंतर बी तुझा अनुमान असतो. पण लक्षात ठेवा, अनुमानाचा कधी ना कधी अभिमान होतो. म्हणून अभिमान आणि स्वाभिमान याच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. ती नाही दिसली तर मनुष्य अडकला, आणि ती दिसली तर पार झाला. अनेक बुद्धिजीवी अभिमानालाच स्वाभिमानाचा अंगारका घालून बसलेले आहेत. नारायण. म्हणून यासाठी वारंवार स्वामी म्हणतात, वारंवार तुम्ही हृदयस्थ प्रणाम करत राहा या दिव्य आत्म्याला, या श्रेष्ठ आत्म्याला वारंवार नमस्कार करा आणि गतव्यथा व्हा. राम. पुन्हा सांगतो, हे यौवन चंचल आहे, क्षणभंगूर आहे, आणि इथे कुठलाही देह घे अपवित्रच आहे. ठीक आहे. मलमूत्राला स्पर्श करून आलेला आहे, मलमूत्र घेऊन आलेला आहे, वातपित्त घेऊन आलेला आहे. पण तरी बी यात एक विशेष पावित्र्य आहे की येताना हा त्याला स्पर्श करून आलेला आहे, म्हणून त्यानं सांगितलेलं आहे, ईश्वर अंश जीव अविनाशी. तुझी स्मृती झाली, तुला इष्टप्राप्ती झाली, तर नक्कीच तुला कळेल की तू कोण आहेस. म्हणजे ममयांशो जीव लोकी जीव होतो सनातना. तुला सत्य किती प्रिय आहे ते पहिल्यांदा तू तुझ्या अंतःकरणाला विचार, आणि का प्रिय आहे ते तू तुझ्यात धुंडाळून पहा. ठीक आहे ना. परतीच्या प्रवासावर ज्याला जायचं आहे त्यानं सत्य आणि शांतीचा आश्रय घ्यावा, आणि पापपुण्याच्या वाटेवर ज्याला जायचं आहे, राहायचं आहे, त्यानं आपलं साधनेचा आश्रय घेऊन पडून राहावं. कधी इथलं मिळेल, वर गेलास तर वरचं मिळेल, आणि इथलं संपलं की वर जा, वरचं संपलं की खाली ये. जय जय राम. पुन्हा सांगतो, स्वामी म्हणतात, पुन्हा सांगतो,
अगदी हृदयस्थ तुम्ही माझे आणि मी तुमचा एक स्वरूप आहे असं समजून सांगतो. तुम्ही माझे आप्तइष्ट आहात असे सांगतो. तुम्ही माझे पुत्रपुत्री आहात असं समजून सांगतो. अगदी काय सांगू, मी तुमचा माता पिता आहे या उदार अंतःकरणानं सांगतो की बाबानो, माझं जे चिंतन आहे माझ्या इष्टकृपेनं, त्यांच्या समर्थ कृपेनं, ते हेच चिंतन आहे की ज्याला दत्त म्हणते तो मीच आहे. हा, क्या बात. आणि एका तत्वामध्ये सांगितलं, अरे मी म्हणजे मीच आहे, तो दत्त म्हणजे मीच आहे, तो शिव म्हणजे मीच आहे, तो विष्णू मीच आहे, अनंत देवी देवता तो मीच आहे. आणि पुढं काय सांगू, तुम्ही माझ्यात विलीन होत असाल तर तुम्ही सुद्धा मीच आहे. म्हणून ज्यांच्या चरणावर तुम्ही नतमस्तक होता तिथं विलिनीकरण शिका. जसं एखादी संस्था बुडीत चालली तर दुसऱ्या श्रेष्ठ संस्थेमध्ये तिचं विलिनीकरण करतात, त्याप्रमाणे तुम्ही बुडीत आहात असं तुम्हाला जर कळत असेल तर तारणाऱ्याच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला विलीन करून घ्या. जे दत्तरूप बंध, मोक्ष, सुख, तुक याच्या खूप लांब आहे. जे दत्त स्वरूप आहे की नाही, पण जिकडे पाहावं तिकडे गारगोटीचे दत्त मांडले आहे की नाही, दगडमाचीचे दत्त मांडले आणि पितळ बडवून तिथेच धन कमवत बसले नाही का. सोहळं घातलं, सगळं केलं, सर्व केलं, तिथे सगळी नाटकं करतील, पण प्रामाणिकपणाला तिथे मूल्य नसतं. ठीक आहे ना. जिथे प्रामाणिकपणाला मूल्य आहे तो एक सिद्ध पुरुष आहे. बस सांगायचा आशय की स्वामीनाच काय, अनेक महापुरुषांना असं वाटलं की जागता नरसिंह, जो जिवंत दत्त आहे त्याच्यापाशी जा, ज्याला तुम्ही जिवंत केलाय तिथे जाऊ नका. ठीक आहे ना. का, याच्यात वेळ तुमचा जाईल. पण जागता नरसिंह, जो दत्त अवस्थेला प्राप्त झालेला आहे, दत्त स्थितीला प्राप्त झालेला आहे, आश्रय त्याचा घ्या. म्हणजे साक्षात सद्गुरूचा आश्रय घ्या. तो तुमचा इष्ट, तुमचा सद्गुरू साक्षात तुमच्यासाठी दत्त आहेत. अन्य कुठल्याही तीर्थावर, व्रतावर, योग यागावर, कशावरही अवलंबून राहण्याचा वेळ कंटू नका. का, तर हे सगळं अद्वितीय आहे, सर्वापेक्षा श्रेष्ठ सुख आहे, जे अनंत आहे, जे सत्य आहे, जे शांत आहे, त्यालाच आम्ही निर्विकल्प ज्ञानरूप म्हणतो. काय, निर्विकल्प ज्ञानरूप आहे. म्हणून काल काय सांगितलं होतं, 5 वाजता निघायच्या आधी ज्ञानामध्ये काय, हा, ज्ञाननिष्ठ होणं वेगळं आणि ज्ञानशून्य होणं वेगळं. ठीक आहे ना. हा, काल तुला सांगितलं होतं ना. ठीक आहे, ज्ञानाच्या वाटेनं भरपूर जातात आणि ज्ञाननिष्ठ म्हणून मोठमोठे अनंतशी, विभूषी, तामुक काय काय मिळवते, जगद्गुरू सगळं करतील, महंत संत भरपूर काय मिळवतील उपाध्या, पण ज्ञानशून्य होणारा तो साक्षात परब्रह्म आहे. ठीक आहे ना. नारायण असा जो अनंत आहे, सत्य आहे, शांत आहे, त्याचं मूळ स्वरूप काय असेल तर निर्विकल्प. ज्ञान म्हणतं हे माझं रूप आहे. ठीक आहे. ज्ञान काय म्हणते, माझं हे रूप आहे. मला कुणी व्याख्यात बांधायला गेला तर दोघे गोत्यात आहेत. स्वामी म्हणतात, आता मी माझ्याबद्दल काय सांगू, ते दत्तरूप खरं मीच आहे आणि हे निश्चित आहे. ठाम दिलाय जोर त्याच्यावर. ठीक आहे ना. तुम्ही ज्या दृष्टीनं मला पाहता ती तुमची दृष्टी आहे, पण माझ्या दृष्टीने हे निश्चित आहे की मी ते दत्तचित्त आहे, मी ते परब्रह्म आहे, मी ते अनंत आहे, मीच ते सत्य आहे. आणि
मीच ती शांती आहे. इथे श्री सद्गुरुदेव अर्पण असतो. जय जय रघुवीर. नम शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतदुप्ताय श्रीधराय नमो नमः. नम शांताय दिव्याय सगळं यातच आणलंय त्यांनी. ठीक आहे ना, माझं स्वरूप हे आहे. नम शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे. आणि ते मी भोगतोय म्हणजे स्वानंद अमृत तृप्ताय. तो मी श्रीधर म्हणजे ते मी धरून ठेवलेलं आहे. नमो नमः. राधे राधे. नारायण. ओम ओम ओम. तुम्हा सर्व गुरुभक्तांना पुनश्च एकदा रघुवीर समर्थ. नारायण.